नीमकरोली बाबांच्या जीवनावरील चित्रपट येत्या 24 एप्रिलला प्रदर्शित होणार. 20व्या शतकातील एक महान संत आणि हनुमानजींचे अनन्य भक्त तथा सब एक अशी शिकवण देणारे बाबा नीमकरोली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी संबंध भारतात प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी ठाण्यातील लोकपुरम येथील श्री बाबा नीमकरोली धाममध्ये येऊन बाबांचे दर्शन घेतले. या प्रसंगी बाबांची भूमिका करणारे सुबोध भावे यांनी या भूमिकेतून आपणाला जीवन जगण्याचा साक्षात्कार झाला असे सांगितले. लोकपुरम येथे डॉक्टर संगीता आनंद, लावण्या पाटील आणि हर्ष पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिले बाबा नीमकरोली यांचे धाम स्थापन केले आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून या धामची ख्याती संबंध राज्यभर पसरली आहे. या धाममध्ये श्री बाबा नीमकरोली महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शक शरद सिंह ठाकूर, कार्तिक मल्हार, अभिनेते सुबोध भावे, समीक्षा भटनागर, आरती नागपाल, वर्षा माणिकचंद यांनी बाबा नीमकरोली यांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी सुबोध भावे यांनी आपणाला ही भूमिका करण्याची संधी मिळणे म्हणजे बाबांचे आशीर्वाद लाभल्यासारखे आहे. बाबांनी भक्तांना जीवन प्रकाश दिला आहे. चमत्काराच्या पलीकडे जो साक्षात्कार असतो तो आपणाला लाभला आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम ही शिकवण देणाऱ्या बाबांची भूमिका करणे हे आपले भाग्य आहे असे सांगितले. तर अभिनेत्री आरती नागपाल यांनी हा सिनेमा सर्वांनीच पाहावा असे आवाहन केले. दरम्यान रिगल प्लाझा लोकपुरम येथील बाबा नीमकरोली यांच्या धाममध्ये आत्मिक शांती तर लाभते, शिवाय जगण्याचा मार्ग गवसतो असे धाम संचालिका डॉक्टर संगीता आनंद यांनी सांगितले.